बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जयंतीनिमित्त आज उद्धव ठाकरे गट आणि शिंदेंच्या सेनेचे 2 स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत। या मेळाव्यांमधून दोन्ही शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अंधेरी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये संध्याकाळी ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा बीकेसी मध्ये मेळावा होतोय। विधानसभा निवडणुकीनंतरचे दोन्ही सेनेचे हे पहिलेच मेळावे आहेत। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर काहीच दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक ही पार पडलेली आहे मागच्या वर्षी 2024 मध्ये, आणि त्याच्यानंतर आज जेव्हा या दोन्ही सेनेचे हे मेळावे होत आहेत त्याची तयारी अशा पद्धतीने सुरू आहे। आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षांचे जे प्रमुख आहेत ते आपल्या सैनिकांना, शिवसैनिकांना नेमका काय संदेश देतात ते बघावं लागेल, कारण काही दिवसातच ज्या पालिकेच्या निवडणुका आहेत त्या लागण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार असंच म्हणावं लागेल। तर ही दृश्य आपण बघू शकतो। अंधेरीमध्ये शिवसेना युबीटीचा मेळावा होतोय, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा बीकेसी मध्ये होणार आहे आणि दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। साहेब एक पण मेळावे दोन असं काहीसं चित्र आपल्याला मुंबईमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। तर मुंबईत आज मेळाव्यांचा दिवस म्हणावा लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल जोरी हे अंधेरीमधून, तर तुषार रूपनवर ही बीकेसी मधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपण सगळ्यात आधी जाऊयात राहुल जोरी यांच्याकडे, ते आपल्यासोबत अंधेरीमधून जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल, आज मेळावा होतोय, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? काही वेगळे पण तुम्हाला या मेळाव्यामध्ये दिसतंय का? अगदी खरं तर 2 मेळावे शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं स्प्लिट झाल्यानंतर 2 वेगवेगळे मेळावे दरवर्षी पार पडतात। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे मेळाव्यांचा जो टॅगलाईन ज्याला आपण म्हणू शकतो की शिवसैनिकांचा मेळावा, आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे, वारंवार विचाराच्या राजकारण जे आहे ते आतापर्यंत रंगताना पाहायला मिळत होतं। आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा बाळासाहेबांचे विचार, खरे विचार जर कोणी पुढे घेऊन जाते तर ते फक्त आम्हीच आहोत। आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे, आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे, अशा पद्धतीची टॅगलाईन जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या स्टेजवर पाहायला मिळते। शिवसेनेचा हा जो मेळावा आहे एकंदरीत बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तितकाच महत्वाचा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तिथं एखादी सत्ता जरी असली तरी येत्या काळात ज्या पद्धतीने आपण बघतोय की एक शक्ती प्रदर्शन आणि याच सोबत एकटं लढायचंय, सोबत लढायचंय की महाविकास आघाडी सोबत कशा पद्धतीने येत्या काळातली रणनीती असेल याचा देखील एक संदेश जो आहे तो या निमित्तानं शिवसैनिकांना दिला जाऊ शकतो। मात्र सर्वात महत्वाचं अर्थातच ज्या पद्धतीनं येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून मुंबई महानगरपालिका याच्याच प्रचाराची किंवा इथलीच रणशिंग जे आहे ते फुंकण्यासाठी आजची ही सभा जी आहे ती महत्वपूर्ण आहे। अगदी काही दिवसांमध्ये याबद्दलची घोषणा होऊ शकते आणि त्यापूर्वी बाळासाहेबांचाच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक एकटं कसा करायचा, याला पूर्णपणे कामाला कसं लावायचं, यासाठी आजचा मेळावा नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे। निश्चितच राहुल, याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान यानंतर जाऊया तुषार रूपनवर यांच्याकडे, जे बीकेसी मधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, आपण बघतोय बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे आणि त्यानिमित्त होणारा शिवसेनेचा हा मेळावा, कटआउट्स तुमच्या मागे मोठमोठे दिसत आहेत, कसं चित्र आहे, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? फराळ नक्कीच आपण पाहिलं असेल तर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी यापूर्वी आपल्याला शिवसेनेचा एकच मेळावा होताना पाहायला मिळत होता। मात्र या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आपल्याला 2 शिवसेनेचे मेळावे पार पडताना पाहायला मिळतात। एकीकडे अंधेरीमध्ये तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा मेळावा आपल्याला बीकेसी मध्ये पार पडताना पाहायला मिळतोय। ह्या मेळाव्याची टॅगलाईन जर पाहिली असेल तर शिवोत्सव, जनतेच्या विजयाचा कौतुक सोहळा ही आजच्या मेळाव्याची टॅगलाईन असणार आहे। प्रामुख्याने हा मेळावा निवडणुकीच्या या ठिकाणी महायुतीला जे यश मिळालं त्यानंतर शिवसेनेचा हा सर्वात मोठा हा मेळावा असणार आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आपल्याला शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत। या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे नेमकी आज तोफ कोणावर टाकतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे।
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा हा सर्वात महत्वपूर्ण शक्ती प्रदर्शन करणारा हा मेळावा असणार आहे। आतापर्यंतच आपण जर मुंबईतलं चित्र पाहिलं असेल तर मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण पाहायला मिळालं होतं। मात्र मध्यंतरी राजकारणामध्ये अनेक स्थित्यांतरे पाहायला मिळाली। शिवसेना या पक्षामध्ये उभी फूट पडली आणि त्यानंतर या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडताना पाहायला मिळाली। आज एकनाथ शिंदे यांच्याकडे जे शिवसैनिक आहे ते म्हणतात की खरे विचारांचे वारसदार आम्हीच आहोत। त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे, या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आज एकनाथ शिंदे नेमका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग याच व्यासपीठावरून फुंकतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की या महायुतीच्या विजयानंतरचा शिवसेनेचा हा पहिलाच आपल्याला मेळावा होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी जरी दोन मेळावे असले तरी या मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय ताकद आपल्याला दोन्ही नेते आपल्याला दाखवण्याचा आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे आज नेमकी तोफ कोणावर टाकतायत, आज एकनाथ शिंदे कोणाचा समाचार घेतात, याकडे सर्व राजकीय वर्तुळात लक्ष निश्चितच लागल्याचं पाहायला तुषार, मिळतंय। एकूणच असं म्हणता येईल की साहेब एक पण सेना दोन आणि मेळावे सुद्धा दोन, आणि आता पालिका निवडणुकीसाठी कशा पद्धतीनं शिवसैनिकांचा उत्साह वाढला जातो, त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले जातात हे पाहणं महत्वाचं आहेच। पण हे जे दोन्ही सेनेचे पक्षप्रमुख आहेत ते एकमेकांवर कशा पद्धतीनं तोफ टाकतात, काय बोलतात, त्याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। त्यामुळे या दोन्ही मेळाव्यांचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी। तर बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही शिवसेनेमध्ये आलो। शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी केलं। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, जनतेनं त्यांना योग्य उत्तर दिलं, अशी टीका एकनाथ शिंदेंनी शिवसेना युबीटीवर केली आहे। त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो, सत्तेतून बाहेर पडलो, एवढं धाडस आम्ही दाखवलं। पण काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली। आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने या निवडणुकीमध्ये जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे। पाहूयात पुढची बातमी। विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये काहीशी मरगळ आपल्याला दिसून येते। त्यातच शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसतायत आणि आता रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। रत्नागिरीतून 5 काँग्रेसचे आमदार आणि 3 ठाकरेंच्या पक्षाचे खासदार, 10 माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। सर्वजण ठाकरेंच्या पक्षामध्ये विटलेले आहेत, त्यांनी हा मेरू रोखून दाखवावा असं खुलं आव्हान उदय सामंत यांनी दिलंय। रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा। उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे, त्याच्यानंतर रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावेत। एवढी मानसिकता यांना हे विटलेले आहेत। त्याच्यामुळे या विटलेल्या लोकांना कोणाच्या तरी नावाचा आधार लागतो आणि आता सगळंच संपलेलं आहे। त्याच्यामुळे नवीन ब्रेकिंग काय द्यायची ती काल मी तुम्हाला दिली आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही तुम्हाला 3 महिन्यामध्ये साबित करून दाखवतो। मला असं वाटतं, परवा देखील सांगितलं, शाळेमध्ये मी 5वी 6वीत तुम्ही पण होता त्यावेळी जशी आपण भांडणं लावायचो, हा तुझ्याकडे बघत नाही, तो तुझ्याकडे बघून हसत नाही, मी त्याला भेटलो, एवढे राजकीय बालिश काही नेते झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं।
तर महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. शिवसेना युबीटीचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर कायदेशीर सल्ल्यानंतर पक्ष प्रवेश होणार असल्याची ही माहिती आहे. शिवसेना युबीटीला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह अशी ही माहिती आहे. तर उद्या अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि अमित शहांच्या ग्रीन सिग्नल नंतर पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर पाहूयात पुढची बातमी. रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद विकोपाला गेल्याचं दिसतंय. पालकमंत्रीपदाच्या वादानंतर सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये जुंपलेली आहे. तर माझ्या विरोधामध्ये कोण गेलं आणि त्यांचं पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे असं तटकरे म्हणाले होते. यावरून आता गोगावलेंनी जोरदार पलटवार केलाय. रायगडमधील तिघांना पाडण्याचं काम तटकरेंनी केलं असा थेट आरोप गोगावलेंनी केलाय. आमच्या विरोधामध्ये पहिलं कोण गेलं याची चौकशी करा अशी मागणीही गोगावलेंनी केली. अशाच सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो. माझ्यासाठी काय फार नवीन अशातला का भाग नाही. फक्त माझ्यावरती ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या 20 वर्षात, त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील. आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत. आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारी मंडळी आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. लक्षात आलं का? आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल. पहिलं विरोधात गेलं कोण, काय कोण ह्याची तर चौकशी करा. पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती. मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं, ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर. नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं, कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते. जर कोणाच्यात हिंमत असेल तर बल्लाळेश्वरच्या मंदिरात यावं, आमची तयारी आहे.